हाय फ्रेंड्स, यूट्यूबच्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण बिग डेटा बिग इन्साइट्स विषयी चर्चा केलेली होती. आज आपण त्याच प्रकरणामधले प्रत्येक पॉईंट वाईज डिटेल्समध्ये चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्र, आजचं युग हे कम्प्युटराइज्ड वर्ल्ड आहे. तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे की या वर्ल्डमध्ये आपल्याला जरा राहायचं असेल किंवा जीवन जगायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कम्प्युटर वापरता आलं पाहिजे किंवा मग ते मोबाईल वापरता आलं पाहिजे. बिकॉज डे बाय डे कम्युनिकेशन सिस्टम एवढी ग्रोथ झालेली आहे की एकेकाळी ज्या वेळेला आपण टेलिफोन वापरायचो तर त्यावेळेला एक साधं रिसिव्हर असायचं आणि आज त्या टेलिफोन कम्युनिकेशन सिस्टममध्ये बरेच रेव्होल्युशनरी चेंजेस झालेले आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. इसवी सन 18व्या शतकामध्ये ज्या वेळेला ग्राम बेल यांनी फोनचा शोध लावला, टेलिफोनचा शोध लावला, त्यानंतर बरेच असे रेव्होल्युशनरी होत गेले आणि मग आज आपण आपल्या हातामध्ये असलेल्या अँड्रॉईड मोबाईलपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. विद्यार्थी मित्र हो, मोबाईल आज एक अशी गोष्ट आहे ज्याच्यापासून आपण लांब राहणं हे खूप डिफिकल्ट आहे. It is a very difficult to live without mobile because if you can see that beggar people also are using the Android phones. It is also not an important thing in today's life. परंतु असं म्हणलं जातं की भिकाऱ्यांच्या हातामध्ये सुद्धा आज आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे मोबाईल्स बघायला मिळतात. या मोबाईलचा वापर आज आपल्या समाजामध्ये इतका वाढलेला आहे की लोक प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मोबाईलचा वापर करताना दिसत आहेत. केवळ एकमेकांपासून कम्युनिकेशन करणं इतकंच ह्या मोबाईलचा वापर राहिलेला नाही आहे. तर आज आपण जे काही बिग डेटा आणि बिग इन्साईट प्रकरणं बघणार आहे त्या बिग डेटा आणि बिग इन्साईटमध्ये त्यांनी एकूण 8 प्रकारचे मुद्दे मांडलेले आहेत, एकूण 8 प्रकारचे पॉईंट्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पॉईंट्सचं डिटेल डिस्क्रिप्शन बघायचं आहे. पहिला पॉईंट आहे लोकेशन ट्रॅकिंग. विद्यार्थी मित्र हो, पूर्वीच्या काळी आपण यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्या वेळेला एखादा प्रवास करणारा व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरा प्रवास करत असेल आणि त्याला एका ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्यावेळेला त्याला स्वतःचं ॲड्रेस माहीत नसेल तर आपण काय करत होतो की लोकांना विचारायचं असो. परंतु आपल्या अँड्रॉईड मोबाईलच्या वापरामुळे आज आपल्याला लोकेशन ट्रॅकिंग करणं किंवा एखादं स्पॉट शोधणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. तुम्हीही मोबाईल वापरता, मीही वापरतो. त्याच्यामध्ये मॅप्स असेल किंवा जे काही डिरेक्शन्स असतील त्या डिरेक्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण लोकेशन ट्रॅकिंग करून आपण जाऊ शकतो. इतकंच काय, परंतु आपल्याला एखादं ठिकाण दुसऱ्या ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे हेही आपल्याला लोकेशन ट्रॅकिंगमधनं समजलं जातं. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस म्हणजे एखादं ठिकाण हे एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला या मोबाईलच्या वापराने कळू शकतं. लोकेशन ट्रॅकिंग, एखादं लोकेशन ट्रॅक करणं, एखादं स्पॉट शोधणं हे आजकालच्या माध्यमातून आपल्याला खूप सोपं झालेलं आहे. म्हणून आपल्या हातामध्ये असलेला जो काही अँड्रॉईड मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण एकमेकांपर्यंत पोहोचू शकतो. इतकंच काय तर डेटा याचा अर्थ इन्फॉर्मेशन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की डेटा याचा अर्थ इन्फॉर्मेशन. जे काही आता तसं बघायला गेलं तर कम्प्युटरच्या भाषेमध्ये एक जे काही नेट आहे ते नेट काउंट करण्याचं, इंटरनेट काउंट करण्याचं एक साधन म्हणजे आपण डेटा म्हणलं जातं. त्याच्यामध्ये KBPS, MBPS, त्याच्यानंतर गिगाबाईट अशा अनेक प्रकारचे बाईट्स डेटामध्ये पडले जातात, डिवायडेशन केलं जातं. लोकेशन ट्रॅकिंग करत असताना ज्या वेळेला आपण अनेक पद्धतीनं बघितलेलं आहे की यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड, की तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुमच्या इच्छित स्थळी जाऊ शकता. ॲज यू कॅन डिसाईड दॅट इफ यू वॉन्ट टू रीच ॲट सम गोल ॲट दॅट टाईम, फर्स्ट ऑफ ऑल यू विल डिसाईड दॅट
will you use a car, will you use a vehicles, or will you use a train, or you can use another transportation system or the another transportation mode according to the time or according to the situation. की तुम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही किती वेळामध्ये पोहोचू शकणार आहात हे आज आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या लोकेशन ट्रॅकिंगवरनं त्याचं डिस्टन्स किती किलोमीटर आहे आणि आपल्याला पोहोचायला लागणारा वेळ किती आहे या दोन्हीचं कंपॅरिझन करून आपण ट्रान्सपोर्टेशन मोड यूज करू शकतो. दिस हॅज इमिडिएटली हेल्प्ड द लॉजिस्टिक companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. It means also we have to check the risk of which method we can use when we are doing a journey from one place to the another place. या अशा पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर व्हेकल्सनं गेलं तर किती रिस्क असू शकतं, ट्रान्सपोर्टने गेलं तर किती रिस्क असू शकेल, किंवा ट्रेनने गेलं तर किती असू शकेल, आणि त्याच्यापेक्षाही एरोप्लेनने गेलं तर किती मोठ्या प्रमाणात रिस्क असू शकेल, हे दोन्हीही त्याचं एक कंपॅरिझन आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. वेदर पॅटर्न इट मीन्स आपल्याकडे जे काही हवामानाचे अंदाज बांधले जातात ते हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी एक जे काही ॲबिलिटी लागते ती ॲबिलिटी आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून मिळू शकते. विद्यार्थी मित्र हो, आजकाल आपल्याकडे रेनी सीझन चालू आहे. रेनी सीझन याचा अर्थ पावसाळा. पावसाळ्यामध्ये ठराविक वेदर की बाबा नेक्स्ट 24 आवर्समध्ये काय वेदर असू शकतं, नेक्स्ट 12 आवर्समध्ये काय असू शकतं, इज इट एनी एक्सपेक्टेशन्स विल हॅपन द रेन ऑर नॉट. आजच्या 12 तासामध्ये पाऊस होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल, किंवा पुढच्या 24 तासामध्ये होऊ शकेल का नाही होऊ शकेल, हे आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा जो काही हवामानाचा अंदाज आपण म्हणतो त्या हवामानाचा अंदाज आपण आपल्या मोबाईलवरती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बघू शकतो. विद्यार्थी मित्र हो, असा एक काळ होता जो 1995 और 1906चा, की एका काळामध्ये आपल्याला एक हवामानाचा अंदाज जरा बघायचा असेल किंवा हवामानाचा अंदाज ऐकायचा असेल तर ठराविक काळाला किंवा ठराविक वेळेला एखादं न्यूज चॅनेल यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ते बातम्याद्वारे किंवा न्यूजच्या माध्यमातून वेदर फॉरकास्ट सांगितलं जायचं. पण तर आज आपण प्रत्येक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपल्या मोबाईलमध्ये आपण वेदर फॉरकास्ट बघू शकतो. इथे सांगितलेलं देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेट ऑफ ऑल अराउंड द ग्लोब. Huge amount of the data is continuously being received from them. They help us to understand the weather, help in weather forecasting. I have already told you that if you want to understand what type of weather available in next 24 hours or next 12 hours, so it is the work of that mobile. They will continuously tell you that what type of atmosphere is available in the just hours. इथे सांगितलेलं आहे परत आहे गिव्स अस ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, सुनामीज etc. Necessary preparation to combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. इथे अजून काही 3 किंवा 4 प्रकार सांगितलेले आहेत, जसं की बाबा सुनामी असेल, त्याच्यानंतर फ्लड असेल, हेवी रेन असेल, किंवा त्याच्यानंतर ज्या प्रकारचं अर्थक्वेक असेल. असे एक 3-4 जे काही नॅचरल डिझास्टर आहेत त्याला आपण म्हणतो नैसर्गिक आपत्ती. हे नैसर्गिक आपत्ती येण्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असेल, इफ यू वॉन्ट टू प्रिव्हेंट, वी कॅन नॉट प्रिव्हेंट द नॅचरल डिझास्टर बट वी विल बी सेफ फ्रॉम दिस नॅचरल डिझास्टर. सो these are the data will become very helpful to us from these all the natural disaster. Next आहे number 3, healthcare industry. Now in today's world the very important aspect is that healthcare. My dear friends,
the today's world will become a very much grower and also hungry for the to earn the source. In this policy they will forgive to make the health conscious about the self. आजकालचं जग आपण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्र. या जगामध्ये इतकं आपण म्हणू शकतो की लोकांचं पैसे कमवण्यासाठी ज्या पद्धतीनं जी काही धावपळ चालू आहे किंवा ज्या पद्धतीनं स्वतःवरती एक नियंत्रण न ठेवता प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं लागण्याची जी काही हावरटपणा चालू झालेलं आहे, त्यामध्ये लोक स्वतःचं हेल्थ कॉन्शियससुद्धा करायचं विसरलेले आहेत. स्वतःचं आरोग्याचं नियंत्रण ठेवणं हे विसरलेले आहेत. योग्य प्रमाणामध्ये एक्सरसाइज असायला पाहिजे, परंतु आपण एक्सरसाइज करत नाही आहे. परंतु यू विल बी से दॅट सर व्हॉट इज द को रिलेटिव्ह ऑप्शन अबाउट द मेकिंग एक्सरसाइज and about the big data. Now I will be tell you that की आपल्या मोबाईलमध्ये आपण जरा बघितलं तर अनेक प्रकारचे ऑप्शन्स असतात. ॲज यू कॅन सी दॅट when you are using the different type of mobiles at that time, there are so many features, there are so many application software are available on our mobile that they can show you how you have walking, how are you doing the cycling, how are you doing the gym workout, how many calories will burn you in a same day when you are walking on the road, how many kilometers you have walked today. They all that can show you with the help of the Android mobile. की आजकालच्या युगामध्ये त्या मोबाईलमध्ये असं दाखवलं जातं की बाबा तुम्ही किती किलोमीटर चाललेला आहे, किती किलोमीटर रनिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर जिम किती किती केलेलं आहे, स्वतःचं वर्कआउट किती केलेलं आहे, स्वतःचे कॅलरीज किती बर्न केलेले आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल स्मार्ट वॉच वापरतो. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ऑप्शन असतात. आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असे ॲप्लिकेशन्स आलेले आहेत की बाबा तुम्ही किती किलोमीटरपासून चालल्यापासून किती तास झोपलेले आहेत, त्याच्यामध्ये इंटरनल डीप माइंड किती स्लीप आहे, म्हणजे अंतर्मन किती झोपलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ जागलेला आहात, हे सगळं ते तुमच्या मोबाईलवरती दाखवत असतात. याचा अर्थ टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. की आज आपण हे सगळं करत असताना आजकाल काही लोक इतके आरोग्याविषयी कॉन्शियस झालेले आहेत, आरोग्याविषयी इतकं जागरूक झालेले आहेत की ते वेगवेगळ्या पद्धतीचं लाईक एज द स्मार्ट वॉचेस ऑर द विअरेबल हेल्थ ॲप्स इन युअर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. की काही हेल्थ वॉचेस असतील, जे काही स्मार्ट वॉच असतील, मॉनिटर असेल, ते मॉनिटर पॅडवरती ते आपल्या हातामध्ये बांधून पळत असताना आपल्याला दिसतात. बरेच मॉर्निंग वॉकला जे लोक जातात ते लोक याचा वापर करताना आपल्याला दिसत असतात. वी कॅन से दॅट दे आर our own mini biomedical researchers devices. They detect our heart rate, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked, etc. I have already told you that ते आपल्याला किती इंटरनल माइंड किती झोपलेलं आहे, त्याच्यानंतर आपले हार्टबीट काय आहेत, आपण किती किलोमीटर चाललेलं आहे, आपण किती किलोमीटर रनिंग केलेलं आहे, रनिंग करत असताना तुमचं मूड कसं रिलॅक्स होतं का लाईटली होतं, किंवा तुम्ही अतिशय कष्ट घेऊन स्वतः एक्सरसाइज केलेला आहात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामधनं सांगण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरं, नाउ डेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एट्सेट्रा ॲट होम 24/7. Monitoring can be provided to patients in hospitals too. With the help of big data, the doctors now have better diagnosis of any ailment, the effect, any drug, etc. की आपण आपल्या जे काही मॉनिटर असेल, रिस्ट वॉच असेल, डिजिटल स्मार्ट असेल, त्याच्यानंतर मोबाईल असेल, याच्यामधनं आपण आपलं हेल्थ केअर केल्यानंतर की जे काही आपण म्हणू शकतो आपलं ब्लड प्रेशर असेल, त्याच्यानंतर आपलं शुगर असेल, आपलं डायबिटीज असेल, ह्या अनेक गोष्टी आपण या ठिकाणी काउंट करू शकतो आणि आपल्याला होणारा जो काही धोका आहे तो धोका, संभाव्य धोका टाळू शकतो.
या अशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर पुढचं आहे नंबर 4, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. नाव माय डिअर फ्रेंड्स, ऑल यू आर बिकमिंग BCom graduate or you are came from now commerce student, and that in your field you have already know the what type of mobile uses happen in the banking, finance or the industry. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला आपल्याला एखाद्या अकाउंटचं डिटेल्स पाहिजे असत होतं त्यावेळेला आपल्याला बँकेत गेल्याशिवाय आपल्याला आपल्या अकाउंटचे डिटेल्स बघायला मिळत नव्हते. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे आता सगळं कुठंतरी जुने मेथड होत चाललेली आहे. आणि आजकालच्या मोबाईलच्या अनेक सॉफ्टवेअरमधून आपण आपल्या मोबाईलचे डिटेल्स आपण काढू शकतो. लाईक ॲज अकाउंटमध्ये किती सेविंग केलेलं आहे, किती विड्रॉल केलेलं आहे, किती पद्धतीमध्ये आपण आपले चेक्स वापरलेले आहेत. मग ते SBI बँक असेल किंवा अनेक तिचे ज्या बँक आहेत, वेगवेगळ्या बँका, त्या बँकेंचे ॲप्लिकेशन्स आपल्याला आपल्या मोबाईलवरती बघायला मिळतात. विथ द बिग डेटा ॲनालायझिंग द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. न्यू इन्साइट्स हॅव enabled the banks and the finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. की ज्यावेळेला आपण आपलं इन्कम आहे ते इन्कम सोर्स आपण किती पद्धतीनं आपल्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, किंवा हे इन्व्हेस्ट करत असताना आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही प्लॅन्स आहेत ते प्लॅन्स कशा पद्धतीने मदत करू शकतात, हे सगळं या आपल्याला या बिग इन्साईटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एवढंच काय की मोबाईल कंपन्या ऑलरेडी काही फीचर्स असे आपल्या मोबाईलमध्ये टाकून द्यायला लागलेले आहेत की आपण विदाऊट ATM कार्ड स्वॅप करता आपण आपलं ट्रान्झॅक्शन देऊ शकतो किंवा आपण आपले पैसे वापरू शकतो. ॲज यू कॅन सी दॅट इज देर आर मेनी नेट ट्रान्झॅक्शन्स आर अवेलेबल टुडे, लाईक ॲज गुगल पे, लाईक ॲज भीम UPI, लाईक ॲज Paytm or etc. यू कॅन ऑलरेडी नो दॅट. काही जण वापरत पण असाल की जसं Paytm असेल, त्याच्यानंतर भीम UPI असेल, त्याच्यानंतर गुगल पे असेल, त्याच्यानंतर सॅमसंग मिनी पे असेल, सॅमसंग मनी पे असेल. अशा अनेक ऑप्शन आहेत ज्या ऑप्शनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकतो आणि आपले पैसे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट की बाबा एखाद्या ठिकाणी एखाद्या मार्केट यार्डमध्ये एखाद्या वस्तूचा रेट काय चालू आहे, एखाद्या वस्तूचा भाव काय चालू आहे, चे प्राइजेस काय आहेत, हे आपण घरबसल्या आपल्या ठिकाणी बघू शकतो. जे काही शेअर मार्केट असतील, मग ते निफ्टी असेल, त्याच्यानंतर अनेक जे काही शेअर मार्केटचे एक्झाम्पल्स असतात, हे एक्झाम्पल आपण ज्या वेळेला बघणार आहे त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की बाबा आपल्या ह्या 4 घटकामधनं आपण ज्या वेळेला बघणार आहे बिग डेटा किंवा बिग इन्साईट ज्या वेळेला बघणार आहे त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की आजचं जगाचं प्रत्येक मोमेंट हे आपल्या मोबाईलवरती आपण डिपेंडेंट आहोत. इट विल बी से दॅट पीपल ऑलरेडी टेलिंग दॅट वी कॅनॉट लिव्ह अ लाईफ विदाऊट अ सिंगल मोमेंट विदाऊट अवर मोबाईल. आपण आपलं आयुष्याचं प्रत्येक क्षण मोबाईल हातात असल्याशिवाय जगूच शकत नाही आहे. याचा पुरेपूर फायदा, याचा पुरेपूर बेनिफिट आपण म्हणू शकतो की याचं एक्झॅक्ट सॅम्पल किंवा एक्झाम्पल तुम्ही लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बघितलेलं आहे. आज आपण या प्रकरणामधले 4 पॉईंट बघितलेले आहेत. पुढचे 4 पॉईंट राहिलेले जे रिमेनिंग आहेत ते नेक्स्ट व्हिडिओला बघणार आहे. थँक्यू.